Hello everyone, myself Gulab Thombre and welcome to the channel Edion Tips. बघा आजच्या लेक्चरचा आपला टॉपिक आहे दॅट इज द डायनॅमिक स्टेट ऑफ बॉडी कॉन्स्टिट्युएंट्स ऑर कन्सेप्ट ऑफ मेटाबॉलिझम. ओके, लेट्स स्टार्ट आवर टुडेज लेक्चर. ओके, काय म्हणतं आहे पहिल्या स्टार्टिंगला दॅट इज द टर्नओव्हर. टर्नओव्हर म्हणजे काय? सपोज ए पासून काय बनतं आहे बी, बी पासून काय म्हणलं सी, सी कशापासून बनतं डी, परत डी पासून काय बनतं ई, आणि ए पण कशापासून बनलं आहे दॅट इज सपोज एफपासून बनले. ओके, हे सगळं जे आहे ना म्हणजे एकापासून एफचं कन्वर्जन एमध्ये झालं, एचं कन्वर्जन बी, असं सगळं एक म्हणजे कायम कशा ना कशामध्ये कन्वर्ट होत राहतं. दॅट इज द टर्न ओव्हर. ओके, दिस ऑल इज द टर्न ओव्हर. ओके, काय म्हणतात टर्न ओव्हर. दिस मीन्स दॅट दे आर कॉन्स्टंटली बिंग चेंज्ड इन टू सम अदर बायोमोलिक्युल्स. कॉन्स्टंटली चेंज्ड. ओके, टर्न ओव्हर. टर्नओव्हर म्हणजे काय? म्हणजे कायम कायम एक म्हणजे एक सपोज एचं कन्व्हर्जनमध्ये बीमध्ये होते आणि परत बी पण दुसऱ्यापासून कन्व्हर्ट म्हणजे सपोज सी पासून बी आलेलं असतं म्हणजे ए आलेलं असतं. दॅट इज द टर्न ओव्हर. ओके, ऑल्सो मेड येस. त्यानंतर दिस ब्रेकिंग अँड मेकिंग थ्रू केमिकल रिॲक्शन्स कॉन्स्टंटली लिव्हिंग रिॲक्शन टुगेदर ऑल दिस केमिकल रिॲक्शन. म्हणजे सपोज एचं कन्वर्जन बीमध्ये होतं आहे, परत बीचं कन्वर्जन सीमध्ये होतं आहे. आता ह्याच्यामध्ये काहीतरी कन्वर्जन होतं म्हणजे एकतर ब्रेकिंग होणार किंवा म्हणजे काय सिंथेसिस होणार, म्हणजे एकतर बॉन्ड ब्रेक होणार किंवा बॉन्ड फॉर्म होणार. हे जे आहे ना ह्यालाच मेटाबॉलिझम असं म्हणतात. राईट, मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझम okay, metabolism. Each of the metabolic reaction result in the transformation of biomolecules. A few examples म्हणजे काय examples दिले transformation are removal of CO2 from amino acid making amino acid into the amine. Okay, removal of amino group in a nucleotide base, hydrolysis. Here we can list majority of these metabolic reactions do not occur in isolation but are always linked to other reaction. Obviously suppose ए पासून बी फॉर्म झाले तर बी पासून सी म्हणजे एकमेकाला काय म्हणतात आयसोलेटेड नाही येतच ना, म्हणजे एकमेकापासून एकमेकावरती डिपेंड असतात. ओके, दॅट्स ऑल. इन अदर वर्ड्स मेटाबोलाइट्स आर कन्वर्टेड इन टू each other in a series of linked reactions called metabolic pathways. yes, म्हणजे metabolic pathways म्हणतात त्याला. ओके, metabolic pathways. Okay, pathways. Metabolic path. These metabolic pathways are similar to automobile traffic in a city. म्हणजे सिटीमध्ये जे ऑटोमोबाईल ट्रॅफिक असतं ना त्या ट्रॅफिक सिमिलर आहे. ओके, म्हणजे त्याच्याशी कम्पेअर केले. दिस पॅथवेज आर आयदर लिनियर ऑर सर्क्युलर. म्हणजे सपोज लिनियर पण असू शकतात किंवा सर्क्युलर पण असू शकतात. दिस पॅथवेज म्हणजे की एकमेकाला क्रिस क्रॉस पण करू शकतात असं. दॅट्स ऑल. म्हणजे एकदम सिटीमध्ये जे ऑटोमोबाईल ट्रॅफिक असते ना त्याला काय म्हणतात कम्पेअर करायचं बस. दॅट इज ट्रॅफिक जंक्शन्स वगैरे. इच फ्लो ऑफ मेटाबॉलाइट्स थ्रू मेटाबॉलिक pathway has defined and direction like automobile traffic. This metabolic flow is called the dynamic state of the body constituents. yes, dynamic state of the body constituent म्हणजे कायम फ्लोमध्ये असतात ना, म्हणजे जर कॉन्स्टंट एका ठिकाणी हे नसतं. दॅट इज द डायनॅमिक स्टेट ऑफ बॉडी कॉन्स्टिट्युएंट. ओके, डायनॅमिक स्टेट. Okay, dynamic state of body constituent. What is most important? That is the interlinked metabolic traffic is smooth and without a single reported mishap for healthy conditions. Another feature of this metabolic is catalyzed म्हणजे काय तर सपोज ए टू बी रिॲक्शन होते. ओके, म्हणजे ही रिॲक्शन सपोज एक 5 मिनिटं वेळ घेत असेल. जर सपोज इथे एक कोणता एक म्हणजे सबस्टन्स वापरला, म्हणजे असं एक सपोज एक हा सबस्टन्स वापरला तर ही रिॲक्शन 10 सेकंदात होते. हा जो काय म्हणतात कन्स्टंट वापरलेला असतो ना आपण ह्याला काय म्हणतात कॅटलाइज म्हणजे बायोलॉजीमध्ये ह्याला एन्झाईम म्हणतात. म्हणजेच काय कॅटालिस्ट. ओके, कॅटलाइज्ड रिॲक्शन. ओके, कॅटलाइज्ड रिॲक्शन. ओके,
कॅटलाइज्ड रिॲक्शन. आणि हे जे असतात प्रोटीन्स, हे मोस्टली जे असतात ना प्रोटीन्स, एन्झाईम मोस्टली प्रोटीन असतात. ओके, मोस्टली प्रोटीन्स विच कॅटलाइज पॉवर एन्झाईम्स. ओके, म्हणजे आजच्या लेक्चरमध्ये काय काय बघायचं होतं, टर्नओव्हर म्हणजे काय, कायम एकातून दुसऱ्यात चेंज होत राहतात. ओके, आणि मेटाबॉलिझम म्हणजे एकतर बॉन्ड ब्रेक होतात किंवा बॉन्ड फॉर्म होतात, असं काहीतरी दोन्ही पैकी होतं. म्हणजे बॉन्ड ब्रेक झालं, बॉन्ड सपोज A to B जर तयार होत असेल, एकतर बॉन्ड फॉर्म झाला पाहिजे किंवा बॉन्ड ब्रेक झाला पाहिजे, मग त्यालाच काय म्हणतात, मेटाबॉलिझम म्हणतात. ओके, हे पुढे बघणार आहोत की बॉन्ड ब्रेक झाला तर काय म्हणतात किंवा बॉन्ड फॉर्म झाला तर काय म्हणतात, हे पुढच्याच टॉपिकमध्येच आहे. परंतु सध्या एवढं लक्षात ठेवा की बॉन्ड ब्रेक होतो किंवा बॉन्ड फॉर्म होतो, दॅट इज द मेटाबॉलिझम. मेटाबॉलिक पॅथवे म्हणजे ह्याच्याशी कम्पेअर करायचं, काय म्हणतात, ऑटोमोबाईल पॅथवे असते. ओके, दॅट्स ऑल. आणि त्यानंतर डायनॅमिक स्टेट म्हणजे काय, असं चेंज होत राहते, म्हणजे फ्लो, मेटाबॉलाइटचा फ्लो असतो. ओके, आणि त्यानंतर काय, कॅटलाइज्ड रिॲक्शनमध्ये एन्झाईम वापरला जातो. ओके, मी सपोज A to B जर रिॲक्शन होत असेल त्यासाठी एक एन्झाईम वापरला जातो कोणताही. ओके, दॅट्स म्हणजे आजच्या लेक्चरमधलं एवढं लक्षात ठेवायचं. पहिला स्टार्टिंगला टर्नओव्हर म्हणजे काय, देन मेटाबॉलिझम, आणि त्यानंतर मेटाबॉलिक पॅथवे म्हणजे काय, तर हेच सेम, हे काय म्हणतात, मेटाबॉलिझम म्हणजे कायम कन्वर्ट होत राहते ना, म्हणजे एक सपोज A to B. ओके, हे जर रिॲक्शन झाले B to C, ही सगळी एकमेकाला इंटरलिंक्ड असतात. म्हणजे सपोज ए जर नाही फॉर्म झालं तर B नाही फॉर्म होणार, B जर नाही फॉर्म झालं तर C नाही फॉर्म, हे सगळे एकमेकावरती डिपेंड असतात. हे सगळं दॅट इज द मेटाबॉलिक पॅथवे. आणि डायनॅमिक स्टेट म्हणजे कायम फ्लो असतो, म्हणजे इक्विलिब्रियम नसते, दॅट इज द डायनॅमिक स्टेट. आणि कॅटलाइज्ड म्हणजे एन्झाईम म्हणजे दॅट इज द कॅटालिस्ट वापरला जातो. आणि एन्झाईम म्हणजे जो स्वतः रिॲक्शनमध्ये भाग घेत नाही परंतु रिॲक्शनचा रेट वाढवतो, दॅट्स दी एन्झाईम. ओके, इज एव्हरीथिंग क्लिअर? होप एव्हरीथिंग इज क्लिअर. काय होतं, एक टर्नओव्हर म्हणजे काय, त्यानंतर मेटाबॉलिझम म्हणजे काय, आणि मेटाबॉलिक पॅथवे म्हणजे काय, आणि देन डायनॅमिक स्टेट आणि कॅटलाइज्ड रिॲक्शन. देअर इज नथिंग मोर दॅन धिस इन धिस टॉपिक. होप एव्हरीथिंग इज क्लिअर. थँक्यू सो मच. बाय बाय.